तर आज आहे आपला दुसरा दिवस गावात आणि आज आहे 5 सप्टेंबर। तुम्ही ऑलरेडी आपला पहिलावाला ब्लॉग बघितला असेल जो आपण आलो गावी त्याचा। आता हा ब्लॉग कशाचा आहे तर आपण आलोय गणपतीसाठी, हे तर तुम्हाला माहिती आहे। तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाचे खूप खूप शुभेच्छा। आपला हा सण खूप जोरात असतो कोकणी माणसाचा, तर सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि खूप मस्त एन्जॉय करा, खूप भारी हा आपला सण साजरा करा। तर आता आपण काय बघणार आहोत माहिती आहे का, हा ब्लॉग ऑलमोस्ट आज 5 तारीख 6 तारीख 7 तारीख 3 दिवसाचा असणार आहे। आपण मकार वगैरे बनवणार आहोत। आता सध्या पेंटिंग चालू आहे, पेंट मिक्स करायचं काम चालू आहे। पेंटिंग वगैरे काय 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 करते ना ते सगळं तुम्हाला दाखवतो। The next day. तर तिसरा दिवस आहे आपला, मकाराची तयारी आपली जोरात चालू आहे आणि भाऊ पण आलाय, काकाचा मुलगा माझ्या। आणि हे सगळं आपलं सामान आता हळूहळू आपण करूया मस्त। सुरुवात तर झाली आहे, संपेल आज शेवटचा दिवस आहे। एवढा तर झालाय तासाभरात, किती 12 वाजता, हा 12ला चालू केलं, 1.5 तासात आपला एवढा झालाय। अजून बरंच बाकी आहे, कर हळूहळू होईल। आमचं असं असतं, आम्ही जागरण वगैरे करत नाही बसत रात्रीचं। हा ती मजा आहे, पण आम्ही शक्यतो नाही करत जागरण वगैरे। हा जागरण नाही करत आम्ही जेवढं काम होतं ना तेवढं फटाफट करून टाकतो। वरचं पण काम बाकी आहे, बघूया होईल फटाफट। आणि आमचं जज इथं बसवलंय, काय चुकतं नाही चुकतं मेजर तीही सांगते। आणि हा आमचा उघड बंब, नुसता पोरींची। तर 2 दिवसाच्या मेहनतीनंतर आपला मकार झालेला आहे पूर्ण। कसं झालाय तो मी दाखवतो, पण भावाची पण मेहनत, माझी पण मेहनत, सगळ्यांची मेहनत। पण एक आहे, आता आपण एरवी जर काय काम करत असतो ना, लाजला आणि कॅमेरा शाय आहे ना म्हणतो लाजतो, ठीक आहे। एरवी जर आपण काम करत असलो ना तर आपण दमतो वगैरे वगैरे, पण मकाराचं काम असं आहे ना की तिथे माणूस दमतच नाही। तुमच्यासोबत पण असं होतं का नाही तुम्ही नक्की मला सांगा। माझ्यासोबत तर असं नाही होतं, आम्ही कालपासून काम करतोय, दमायसारखं तर काय झालं ना। हा घाम वगैरे येतो ते ठीक आहे, आपण फ्रेश झालो की होऊ शकतं। दाखवतो तुम्हाला आपला मकार कसा झालाय, मस्त 1 नंबर बनवलाय, सगळ्यांची मेहनत आहे, लय भारी वाटतंय। तर 1 2 3 असा काय आपला मकार, मस्त आतमध्ये LED लाईट वगैरे लावली, हे झाडांचं वगैरे असं आहे। पाठी पूर्ण ग्रास लावलाय, जो आपला आर्टिफिशियल ग्रास असतो ना तो ग्रास आहे पाठी। आणि हे सगळं असं 1x वरतीच ठेवतो म्हणजे चांगलं दिसेल। असा काही आपला मकर आहे। आणि पूर्ण जर बघायचं झालं तर हा पूर्ण लुक आहे मकाराचा। कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आता उद्या इकडे आपले गणपती बाप्पा स्थानापन्न होतील, मस्त वाटणार आहे, 1 नंबर वाटणार आहे। मकार झाला, आता उद्याची वाट आहे फक्त। उद्या जेव्हा गणपती बाप्पा बसतील ना त्या मकारात, काय भारीच वाटणार आहे एकदम, म्हणजे आता उद्याची एक्साइटमेंट आहे। आणि मला एक गोष्ट, तुम्ही सगळेजण जेवढे जण व्हिडिओ बघताय तेवढे सगळेजण मला कमेंटमध्ये सांगा, कोण कोण असं मकार बनवतं किंवा काही जण रेडीमेड पण नेतात, तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा। मेहनत केल्यानंतर असं एक्साइटमेंट असते ना, आणि प्रत्येकाचं यार म्हणजे खूप सारे लोक माझ्याशी रिलेट करू शकत असतील। मकार हा एक वेगळाच आपला वाईब आहे, खरं सांगतो। मकार म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी आम्हीच बनवतो, पण थकवा वगैरे नसतो, काही होत पण नाही, काही दुखत कुपत पण नाही, मजा येते। आता उत्सुकता येते फक्त उद्याची, उद्या बाप्पा येतील ना। उद्या बाप्पाची मूर्तीचा फोटो आहे माझ्याकडे, पण मी आता शो नाही करत आहे तुम्हाला। मी तिकडे पण जाऊन शूट केलं होतं, पण मी मुद्दामून टाकत नाहीये। उद्याच आपण ती एक ठेवू, एक्साइटमेंट लेवल ठेवूया आणि उद्याच आपण त्याचं रिव्हील करू। The next day. तर ऑलमोस्ट सगळे रेडी आहोत।
आता जाऊया आपण. मकार तर बघितलं तुम्ही, कालच आपण झालाय मकार वगैरे डन. मी पण आता रेडी झाले. पप्पा रेडी व्हायचे बाकी आहेत, फक्त बॅकग्राऊंडचा आवाज थोडासा इग्नोर करा. आता मोदक पण बनले आतमध्ये, ते पण दाखवतो. जाऊया बाप्पाला घेऊन येऊया मस्तपैकी आणि इकडे त्याच्या जागेवरती त्याला विराजमान करूया आणि मोदक दाखवतो. हा आपला पाठ आहे, या पाठावरती आपण आणणार आहोत. आता प्रॉब्लेम असा आहे, आपला गणपती मोठा आहे, बैठक मोठी आहे, पाठावर कसा बसेल नाही बसेल माहीत नाही. आतमध्ये आपले मोदक पण तयार झालेत. करंजे आहेत आणि हे मोदक. काय काय लोक मोदकाचं ते साचे असतात ना त्याच्यामध्ये पण बनवतात, साच्यांमध्ये. पण आपल्या इथं असं आहे ना, आपल्या इथं साचे वगैरे आहेत, पण विषय काय आपण हाताने बनवलेलेच हे करतो. कारण की पहिल्यापासून ते चालत आलं. साचे वगैरे तर ते आत्ता आलेत मॉडर्न जमान्यामध्ये, आणि पहिल्यापासून ते चालत आलं त्या पद्धतीनेच आपण करतो. तेव्हा वैभवकडे कॅमेरा दिलाय. हा आपला असं काहीतरी गेटअप आहे, कुर्ता घेतलेला आहे. बघूया कसा वाटतंय, मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटतंय. आणि हा आपला भाऊ असा रेडी झालाय फॉर्मल्स. काय की कसं मी कुर्ते वगैरे घालत असतो, हे लोक कुर्ते वगैरे यूज होत नाही ना यांचे, म्हणून हे लोक फॉर्मल्सच यावर्षी घातलं. तर प्रत्येक वर्षी आम्ही सेम कपडे घालतो, सगळे जेवढे घरात पोरा होत ना आम्ही सेम कपडे घालतो. फक्त पप्पा रेडी व्हायचे बाकी आहेत. आपला गणपती कारखान्यात आहे, कारखाना आपला थोडासा लांब आहे. जाऊया, म्हणजे थोडंसं म्हणजे काय 100 मीटरपर्यंत असेल, जास्ती ना, गावातच आहे. कारखान्यात जाऊया आणि तिकडनं मग बघूया कसं डोक्यावर येतोय का हातात आणावं लागतं. कारण की वजन लय असो, प्लास्टरची जरी मूर्ती असली तरी गणपती बाप्पा वजनदारच असतात. सहस्र भक्त जन का तू एक करता धरता, द्वेष मुक्त मन हो तू जिसमें वास करता, इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे. तर फायनली पूर्ण आपला सेटअप रेडी आहे. गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन झालेलं आहे आणि आता गणपती बाप्पा आपल्या मकारात सुद्धा विराजमान झालेत. पूर्ण प्रॉपर पद्धतशीर सेटअप केला, मगच व्हिडिओ आपण स्टार्ट केला. पहिला पण मी व्हिडिओ केला होता, पण पप्पा बोलले पूर्ण सेटअप होऊ दे मग पुन्हा काढ. आता बघा, आता आपण बनवलेला मकाराला किती शोभा आली आणि किती मस्त वाटतोय मकार. मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कसं वाटतं आपला गणपती आणि मकार वगैरे शोभतोय की नाही, मला कमेंटमध्ये जरूर सांगा. बोल आता तू काय बोलतेस, काय आता बोल. काय नाही बोल. गणराय तेरे बिना में आगे स्तुताय कहाँ चला मैं.
गणराया तेरे बिना मैं आदि स्तुताया कहाँ चला मैं। हे विघ्न हरता हे बप्पा विघ्न हरता सहस्र भक्त जन का तू एक करता धरता द्वेष मुक्त मन हो तू जिसमें वास करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे तर कपडे चेंज केलेत, आरती वगैरे झाली. आरती मी शूट नाही करू शकलो कारण की आपण ट्रायपॉड वगैरे काय आणलाय नाही आणि सगळ्यांनाच पहिली आरती आहे तर सगळ्यांना कोणाला फोन घेऊन उभं राहायला आपल्याला चांगलं नाही वाटत. सगळेजण आपल्या टाळ्या वाजवत होते, कोण टाळ वाजवत होतं, काय काय करून मी ढोलकी वाजवत होतो. बाकी सगळे भाऊ वगैरे पूजा वगैरे करायला असतात म्हणून आपण कुणाला मोबाईल वगैरे पकडायला लावला नाही. सो आरती वगैरे झाले, आपण आपले कपडे पण चेंज केलेले आहेत, पापा पण आलेत आपल्या पाठी. सो आता आपण हा व्हिडिओ इथंच एंड करूया कारण की मला आता एडिटिंग करून आज संध्याकाळी म्हणजे 7 तारखेला संध्याकाळी मी अपलोड करून टाकेन, पब्लिक करून टाकेन व्हिडिओ. सो मला आता फटाफट एडिटिंगला बसायचं आहे. इथं वायफाय वगैरे काही नाही आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काय आवडलं तर एवढंसं जरी आवडलं असेल ना व्हिडिओ लाईक जरूर करा आणि व्हिडिओवर कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं, तुमच्या इथं कसं असतं, काही पण कमेंट करू शकता तुम्ही, तुमच्यासाठी देतो कमेंट बॉक्स. तर व्हिडिओला जरूर कमेंट करा. हे विघ्न हरता हे बप्पा विघ्न हरता सहस्र भक्त जन का